यासाठी शासनाकडे महिला आयोग आहे, यासाठी शासनाकडे भरोसा सेल आहे, यासाठी शासनाकडे विविध कायदे, कौटुंबिक अत्याचाराचा कायदा आहे. सर्व कायदे असताना सुद्धा या पद्धतीची जी सूट या सगळ्या आरोपींना, सगळ्या दोषींना मिळते आहे. याचं कारण म्हणजे इथलं राष्ट्रवादी आणि भाजपचं जे सरकार आहे ते याला कारणीभूत आहे. यांनीच ही दबंगगिरी जी आहे ही महाराष्ट्रात राबवली. महाराष्ट्रात आज कुठलाही राष्ट्रीय नेता अजितदादांच्या हाताने फॉर्च्युनर देतो आणि तो हुंड्याचा फॉर्च्युनर असतो, हुंड्यामधली फॉर्च्युनर असते, हे अजितदादांना चालतं. आणि अजितदादा म्हणतात माझा काय संबंध, माझा काय संबंध म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही मान्यता देतात तो तुमच्या पक्षाचा नेता आहे, त्या पक्षाला तुम्ही मान्यता देतात, त्या व्यक्तीला तुम्ही मान्यता देतात, त्याला समाजात प्रतिष्ठा देतात. अशा पद्धतीच्या हरवणे फॅमिलीला प्रतिष्ठा देण्यामध्ये राष्ट्रवादीचे सरकार आणि त्यांचे सर्व नेते पुढे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, सर्व नेते ज्या पद्धतीने या पद्धतीची दबंगगिरी चालवत आहेत, मग ते कोथरूडमध्ये कोयता गँग असेल किंवा लोकांवरचे अत्याचार असतील, त्याबरोबर त्या लाच घेणं असेल, त्याबरोबर दडपशाही करणं असेल, हे सर्व प्रकार या सरकारच्या काळात चालू आहेत. आणि याच्याच विरोधामध्ये आम्ही असं म्हणतोय की हुंड्याला एका अर्थाने राजकीय मान्यता मिळून हे देत आहेत, त्याला बंदी आणली पाहिजे. हुंड्याच्या संदर्भामध्ये जे कायदे आहेत त्याची कडक अंमलबजावणी व्हायला पाहिजे.